हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर आज आपला टेस्ट नंबर मित्रांनो 5 नंबरची आपली टेस्ट आहे. ओके, तर चार टेस्ट म्हणजे जवळपास आपण 120 क्वेश्चन आतापर्यंत कंप्लीट केलेत आणि भरपूर टाईपचे आपण क्वेश्चन्स आहेत तर ते बघितले. त्यानंतर मी भरपूर क्वेश्चन्स पण विद्यार्थ्यांना विचारतोय, तर विद्यार्थी कमेंट पण करतायत. ओके, तुम्हाला जर अजून आणखी जर क्वेश्चन जर लागत असेल तर तुम्ही जास्त कमेंट करा. तुम्हाला अजून ट्रिकी क्वेश्चन जे आहेत तर मित्रांनो ते विचारले जातील. ओके, तर आज मित्रांनो माझा एक पहिला एमसीक्यू असा आहे की जे आपली फिटस असतं. ओके, तर फिटसचा रिस्पायरेटरी रेट किती असतो तर हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमधून सांगायचे. त्यानंतर फिटसचा हार्ट रेट किती असतो हे पण सांगायचे. ओके, तर मी दोन तुम्हाला पॅरामीटर्स विचारलेत बघा. एक आहे हार्ट रेट आणि एक आहे रिस्पायरेटरी रेट. तर बघू किती विद्यार्थ्याचं राईट आन्सर्स देतात. ओके, तर आपला आजचा पहिला एमसीक्यू बघा. द लंग कॅपॅसिटी ऑफ अडल्ट ह्युमन. ओके, एका अडल्ट ह्युमनचे जे लंग्स आहेत, लंग्स म्हणजे काय आपले जे फुफ्फुस आहेत. ओके, तर फुफ्फुसांची कॅपॅसिटी विचारली की त्याच्यामध्ये किती एअर बसू शकते. ओके, तर त्याच्यामध्ये 6000 एमएल. ओके, 6000 एमएल म्हणजे किती 6 लिटर. ओके, तर 6 लिटर पर्यंत आपले लंग्सची मित्रांनो टोटल कॅपॅसिटी असते. ओके, त्यानंतर आता लंग्स कॅपॅसिटी आणि लंग्सचे वेगवेगळे जे व्हॉल्यूम्स आहेत त्यामध्ये आपलं टायडल व्हॉल्यूम असतं. त्यानंतर इन्स्पायरेटरी व्हॉल्यूम आहे, एक्सपायरेटरी व्हॉल्यूम आहे. त्यानंतर पीक इन्स्पायरेटरी आहे, पीक एक्सपायरेटरी आहे. ओके, असे भरपूर टाईपचे लंग्स कॅपॅसिटी आणि व्हॉल्यूम असतात. त्यापैकी तुम्हाला फक्त टायडल व्हॉल्यूम ध्यानात ठेवायचं आहे. आणि टायडल व्हॉल्यूम असतं तर ते किती असतं ते पण तुम्ही कमेंट सेक्शनमधून सांगा मित्रांनो, कारण की त्याच्यावरती पण तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ओके, लंग्स कॅपॅसिटी म्हणजे लंग्सची टोटल कॅपॅसिटी तुम्हाला विचारली. ओके, तर काय असतं टायडल व्हॉल्यूम ते कमेंट सेक्शनमधून सांगा. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन लीड्स टू डॅश डॅश. ओके, तर मित्रांनो आज मी तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनवर इथे तुम्हाला एमसीक्यू जो आहे तर तो सॉल्व्ह करून सांगितलं जाईल आणि त्याच्यावरती एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. ओके, तर तुम्ही काय करा, वही आणि पेन घेऊन बसा. तर याचा फायदा काय होणार आहे माहिती का, 30 एमसीक्यू आपण इकडे कव्हर करणार. अल्टिमेटली मी तुम्हाला 30 दुसऱ्या टाईपचे एमसीक्यू विचारणार, ते तुमचे सेल्फ होणार. ओके, तर ही जी आजची सीरीज असणार आहे तर त्यामध्ये आपण फक्त आपलं गोल 30 एमसीक्यूचा नाही तर आपण 60 एमसीक्यूचा गोल ठेवू. त्यामध्ये 30 एमसीक्यू मी माझ्याकडून घेणार आणि 30 एमसीक्यू तुम्हाला मी प्रिपेअर करण्यासाठी देणार. ओके, तर आपला पहिला एमसीक्यू मध्ये आपण कॅपॅसिटी बघितलं तर तुम्हाला एमसीक्यू काय दिलाय तर त्यामध्ये आपण दिला मित्रांनो की लंग्सचं टायडल व्हॉल्यूम किती असतं ते तुम्ही सर्च करायचं. ओके, आणि जे विद्यार्थी 30 ते 30 मित्रांनो आन्सर्स काढतील ओके आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगतील तर मित्रांनो त्यांना आपण एक पीवायक्यूची टेस्ट सिरीज आहे तर ती सॉल्व्ह करण्यासाठी देऊ. ओके, तर जे विद्यार्थी 30 चे 30 क्वेश्चनचे कमेंट्स मला करतील तर त्यांनी माझा नंबर तुमच्या सर्वांकडे असेल, व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करा आणि मला तिथून डायरेक्ट कमेंट करा आणि तुम्ही जी किंवा तुम्ही मला मेसेज करा आणि तुम्ही जी कमेंट केली त्याचा मला स्क्रीनशॉट टाका मित्रांनो. मी तुम्हाला एक टेस्ट सिरीज आहे, वाटल्यास तर तुम्हाला प्रिव्हियस इयरची क्वेश्चन पेपरची टेस्ट सिरीज आहे तर मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये सॉल्व्ह करायला देईल. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आणि एमसीक्यूचं काय करायचंय, आन्सर द्यायचे. ओके, तर आतापर्यंत काय काय एमसीक्यू सांगितले मी, आपला होमवर्कचा एमसीक्यू वेगळा आणि आपला टेस्ट सिरीजचा एमसीक्यू वेगळा असं समजा. ओके, तर मी तुम्हाला जो ट्रिकी एमसीक्यू आहे तर त्याच्यामध्ये काय सांगितलं की फिटसचं हार्ट रेट आणि फिटसचं रिस्पायरेटरी रेट हा क्वेश्चन सांगितलाय. त्यानंतर पहिला एमसीक्यू आहे आपलं लंग्स कॅपॅसिटी, त्यामध्ये मी तुम्हाला सेकंड एमसीक्यू सांगितलाय की तुम्ही लंग्सचं आपलं जे आपलं टायडल व्हॉल्यूम असतं तर ते टायडल व्हॉल्यूमचं. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ इन्सुलिन. ओके, आता इन्सुलिन हार्मोनचं डिफिशियन्सी म्हणजे काय की त्याची जर कमी जर झाली. ओके, तर डिफिशियन्सी कमी जर झाली तर त्यामध्ये काय होतं मित्रांनो, त्यामध्ये डायबिटीज हा जो आजार आहे तर हा होतो. आता इन्सुलिन रिलेटेड जो तुमचा होमवर्कचा क्वेश्चन आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला असा क्वेश्चन देतो की इन्सुलिन बॉडीमध्ये कुठून सिक्रेट होतं. ओके, तर ते तुम्हाला सांगायचं. त्यानंतर आता हायपरटेन्शन म्हणजे काय की बीपी आपला जास्त होऊन त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो. आता हायपरटेन्शनमध्ये कशाचं सिक्रेशन होतं तर आपलं जे ॲड्रेनालिन आणि नॉरॲड्रेनालिन जे हार्मोन्स आहेत. ओके, तर ते आपल्या सुप्रारिनल ग्लँडमधून सिक्रेट होत असतात. तर त्याचा अमाउंट जर वाढलं तर बॉडीमध्ये हायपरटेन्शनची कंडिशन होते. त्यानंतर ट्युबरक्युलोसिस हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहे, त्यामुळे होणार एक ग्राम पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे तर त्यामुळे होणारे इन्फेक्शन आहे. ओके, रिस्पिरेटरी इन्फेक्शन आहे ट्युबरक्युलोसिस. आपण ट्युबरक्युलोसिसचे सिम्पटम्स बघितले होते आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसमध्ये. त्यामध्ये हिमोप्टायसिस, त्यानंतर कफ आणि नाईट स्वेटिंग हे आपण 3 त्याचे क्लासिकल फीचर आणि वेट लॉस हे त्याचे 4 क्लासिकल फीचर्स बघितले. ओके, त्यानंतर ट्युबरक्युलोसिस जो आहे तर तो रिस्पिरेटरी डिसीज आहे आणि ड्रॉपलेटमधून स्प्रेड होतो. आणि ऑस्टिओपोरोसिस. ओके, तर ऑस्टिओपोरोसिस बद्दल आपण एमसीक्यू याच्यामध्ये घेतलेला आहे तर त्याच्यावरती आपण ऑस्टिओपोरोसिस आपण तिथे कंप्लीटली बघू. ओके, त्यानंतर आता 3 नंबरचा एमसीक्यू बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द व्हायटल साइन. ओके, व्हायटल साइनमध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट आहे तर ती इन्क्लूड होत नाही. ओके, तर आता व्हायटल साइनवर आपण काल एक एमसीक्यू बघितला होता तर मी तुम्हाला आजचा होमवर्क देतोय, तुम्हाला सर्वांना सोपा वाटेल तो. 5वा व्हायटल साइन कोणता आहे तर ते तुम्हाला सांगायचं. ओके, 5वा व्हायटल साइन तुम्हाला नॉर्मल पेशंटमध्ये आणि इमर्जन्सी म्हणजे आपलं जे इमर्जन्सी डिपार्टमेंट असतं. ओके, किंवा त्याला आपण कॅज्युअल्टी म्हणतो. कॅज्युअल्टीमध्ये 5वं व्हायटल साइन कोणतं मानलं जातं आणि नॉर्मल पेशंट्समध्ये 5वं व्हायटल साइन कोणतं मानलं जातं तर 5th व्हायटल साइन. ओके, इथे 5th व्हायटल साइन. त्यानंतर आता टेम्परेचर. ओके, टेम्परेचर आपल्या व्हायटल साइनमध्ये असतं. त्याला आपण टेम्परेचर जर वाढलं तर हायपरपायरेक्सिया, कमी झालं तर हायपो. ओके, त्यानंतर पल्स जे आहे तर पल्स पण आपण बघितलं होतं. पल्सचे नॉर्मल व्हॅल्यू 60 ते 100 असते. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा मित्रांनो हाईट. तर हाईट जे आहे तर हाईट आपलं कशामध्ये येतं, अँथ्रोपोमेट्रीमध्ये येतं. ओके,
अँथ्रोपोमेट्रीमध्ये काय काय येतं? अँथ्रोपोमेट्री म्हणजे तुम्ही अंगणवाडीमध्ये सगळेजण भात खायला लहानपणी गेले असाल. ओके, आम्ही पण जात होतो. तर तिथे बघा ती झोळी लावलेली असते. त्या झोळीमध्ये मुलांना बसवतात आणि वरती त्यांचं वजन घेतात. ओके, तर हाईट असेल, त्यानंतर वेट असेल, त्यानंतर मिड आर्म सर्कम्फरन्स असेल. ओके, त्यानंतर हाईट झालं, वेट झालं, त्यानंतर चेस्ट सर्कम्फरन्स, हेड सर्कम्फरन्स हे सर्व आपलं अँथ्रोपोमेट्रीमध्ये येत असतं. त्यानंतर ब्लड प्रेशर पण आपलं व्हायटल साइनमध्ये येत असतो. ब्लड प्रेशर मोजण्यासाठी आपण काय वापरतो मित्रांनो? स्पिग्मोमॅनोमीटर, ज्याचा आपण इमेज बेस्ड क्वेश्चन प्रिव्हियस आपल्या याच्यामध्ये टेस्ट सिरीजमध्ये आपण घेतला होता. ओके, तर आता नेक्स्ट टाइम शिकू बघा. विच पल्स इज मेनली ॲसेस इन न्यूबॉर्न. ओके, जे न्यूबॉर्न्स आहेत तर न्यूबॉर्नमध्ये कोणती पल्स आपण ॲसेस करतो. ओके, तर आता कॅरोटिड पल्स, त्यानंतर ॲक्झिलरी पल्स, रेडियल पल्स आणि ब्रॅकियल पल्स. ओके, तर न्यूबॉर्न जे आहे तर न्यूबॉर्नमध्ये आपण कोणती पल्स घेतो मित्रांनो? ब्रॅकियल पल्स आपण घेतो. ओके, ब्रॅकियल पल्स म्हणजे हा जो तुमचा क्युबायटल फोसा आहे. ओके, जिथे आपला हात जो असा मुडकतो. ओके, तर इथं जी पल्स येते ॲक्च्युअली हा ब्रॅकियल फोसाच्या थोडंसं वरती तुम्ही आपली बायसेप मसल जी आहे तर तिला जर असं साईडला जर केलं, ओके, इकडल्या आतल्या साईडनं, तर तुम्हाला इथे पल्स लागेल बघा. ओके, तर आपला जो हा जो ॲस्पेक्ट आहे. ओके, आतमधला मिडल ॲस्पेक्ट, तर ही जी मसल आहे तर थोडीशी अशी साईडला जर लुटली तर इथे हे जे अनाटॉमिकल लोकेशन आहे तर याच्यावरती तुम्हाला काय मित्रांनो पल्स लागेल, त्याला आपण ब्रॅकियल पल्स असं म्हणतो. आता न्यूबॉर्नमध्ये आपण कॅरोटिड पल्स का घेत नाही? कारण की न्यूबॉर्नचे तुम्ही बघितलं असेल मान एकदमच छोटी असते आणि इथं भरपूर फॅट असते. ओके, तर त्यामुळे आपण कॅरोटिड पल्स प्रॉपर ॲसेस नाही करू शकत. त्यानंतर रॅडियल किंवा ॲक्झिलरी पल्स आहेत तर ह्या आपण नाही घेत. तर मेन कोणती आहे? ब्रॅकियल पल्स आहे. ओके, तर त्यानंतर मित्रांनो आता फोर्थ याच्यामध्ये तुम्हाला एक असा एमसीक्यू मी विचारतो की एखाद्या पेशंटला रिसक्सिटेट करायचं आहे, सीपीआर द्यायचा आहे, तर सीपीआरमध्ये तुम्ही कोणती पल्स घ्याल आणि ती किती सेकंदासाठी घ्याल? ओके, कोणती पल्स घ्याल त्याचा आन्सर तुम्हाला भेटलंय लगेच. आय नो तुम्हाला त्याचा आन्सर भेटलंय कारण की हा एमसीक्यू आपण घेतलाय. बट ती किती सेकंदासाठी हे मी तुम्हाला त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं होतं. ओके, तर किती सेकंदासाठी तुम्हाला पल्स घ्यायची तर ते पण मला सांगायचंय. 4 झाले. त्यानंतर आता 5 नंबरचा एमसीक्यू बघा. व्हॉट इज द प्रायमरी मोड ऑफ ट्रान्समिशन? एच-आय-व्ही आणि एड्स. ओके, आता एकदम सोपा एमसीक्यू. एच-आय-व्ही आणि एड्स हा जो व्हायरस आहे तर हा डीएनए व्हायरस आहे की आरएनए व्हायरस आहे? हे तुम्ही मला सर्च करून सांगा. त्यासोबत एच-आय-व्ही आणि एड्स जे आहेत तर याचे लाँग फॉर्म पण सांगा. ओके, कारण की मी 12वीला होतो. मला मित्रांनो खरं सांगतो एच-आय-व्ही आणि एड्सचा लाँग फॉर्मच पाठ होत नव्हता. ओके, रट्टा मारून पाठ केला तरी मी स्पेलिंगमध्ये चुकत होतो. त्यामुळे एच-आय-व्ही आणि एड्सचा जो लाँग फॉर्म आहे तर तो मित्रांनो ध्यानात ठेवा. ओके, ध्यानात ठेवा म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचं पण आहे आणि हा आरएनए व्हायरस आहे की डीएनए व्हायरस आहे ते पण मला सांगा. ओके, तर आता हा जो ट्रान्समिट होतोय तर त्याचं जे मेन हे आहे तर त्यामध्ये काय होतं बघा मित्रांनो, ब्लड आणि बॉडी फ्लुइड जे आहेत. ओके, तर ब्लड आणि बॉडी फ्लुइड्स मधून हे जे आहेत फॉर एक्झाम्पल सेक्शुअल कॉन्टॅक्ट वगैरे जर असेल, ओके, तर ते मेन सोर्स आहे एच-आय-व्ही आणि एड्स स्प्रेड होण्याचं. ओके, आता तुम्ही मित्रांनो डोंट बी शाय. पहिली गोष्ट मी सांगतो, डोंट बी शाय. मुली असेल किंवा मुलं असतील, थोडं क्लिनिकली घ्या कारण की तुम्ही फ्युचर नर्स होणार आहे आणि तुम्हाला ह्या गोष्टींसोबत डील करायचंय. ओके, जे आपण हे करतो, किसिंग करतो. ओके, तर किसिंगनी हा एच-आय-व्ही आणि एड्स स्प्रेड होतो की नाही? हा एमसीक्यू मी तुम्हाला विचारतो. ओके मित्रांनो, नर्सिंगच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये हा एमसीक्यू विचारलेला आहे. मे बी तुम्ही उद्या जेव्हा मेडिकल प्रोफेशनल होणार आहे, ओके, थोडं बी मॅच्युअर आता. ओके, ह्या गोष्टींवर हसायचं नाही किंवा मॅच्युरिटी प्रमाणे ह्या गोष्टी घ्या. ओके, किसिंगनी हा जो एच-आय-व्ही एड्स आहे तुम्हाला मे बी पेशंट विचारू पण शकतो. या गोष्टींनी एच-आय-व्ही एड्स स्प्रेड होतो की नाही होत? ओके, तर तुम्हाला इथे प्रॉपरली मॅच्युरिटीने तुमच्या प्रॉपरली तुमचं नॉलेज वापरून तुम्हाला आन्सर देता आला पाहिजे. ओके, तर सांगा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये की किसिंगनी एच-आय-व्ही आणि एड्स ट्रान्समिट होऊ शकतो की नाही होऊ शकत? होत असेल तर का? नाही होत असेल तर का? ओके, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, बट तुमचं जनरल नॉलेज हा क्वेश्चन नक्कीच वाढवेल. त्यानंतर एअरबॉर्न नाहीये. एअरबॉर्न जर डिसीज जर बघितला, आता एअरबॉर्नमध्ये आपलं कोव्हिड-19 होता बघा. त्यानंतर इन्सेक्ट बाईट. आता इन्सेक्ट बाईट जे आहे, तर इन्सेक्ट बाईटमध्ये आपलं जे मलेरिया, डेंग्यू आहे, तर व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे, तर ते त्यानंतर माईट आहे. ओके, तर हे सर्व आपले इन्सेक्ट बाईट असतात. त्यानंतर कंटॅमिनेटेड फूडमधून सर्वांना झालेला असेल डायरिया. ओके, तर डायरिया हा जो आजार आहे, तर कंटॅमिनेटेड फूडमध्ये भरपूर जण गेले असेल, काही जण टेस्टी पाणीपुरी खाण्यासाठी. पाणीपुरीवाल्याच्या इथे गेले. पाणीपुरीवाल्यांनी मस्त साईडला रुमाल लटकवलेला असतो. त्याच रुमालाने प्लेट साफ होतात. त्याच रुमालाने त्याचे हात पण साफ होतात. एकदम स्टराईल ते मटेरियल असतं. ओके, त्यानंतर भरपूर तिथं मस्त 2-3 प्रकारचे तिखट पाणी असतं, गोड पाणी असतं. तिखट पाण्यामध्ये वेगळे ऑर्गॅनिझम्स ग्रो होत असतात. गोड पाण्यामध्ये वेगळे ऑर्गॅनिझम्स ग्रो होत असतात. त्यानंतर त्या पर्सनचा जो हात असतो, तर त्यामध्ये अजूनच वेगळे ऑर्गॅनिझम्स असतात आणि सर्व तुम्ही टेस्टी ऑर्गॅनिझम्स खाता आणि टेस्टी ऑर्गॅनिझम खाल्ल्यानंतर डायरिया. ओके, तर डायरिया कंटॅमिनेटेड फूडमधून होतो आणि कंटॅमिनेटेड वॉटरमधून मेनली हा जो कोलेरा आहे, तर कोलेरा टाइपचा आजार जो आहे, तर तो कंटॅमिनेटेड वॉटरमधून होत असतो. त्याला आपण राईस वॉटरी, जसं आपण भात बनवतो, भाताच्या वर जसं पाणी येतं, तसा पाण्यासारखा जो डायरिया होतो, त्याला आपण कोलेरा असं म्हणतो. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघा. व्हॉट इज द बेस्ट मेथड टू प्रिव्हेंट द क्रॉस इन्फेक्शन? ओके, क्रॉस इन्फेक्शन
प्रिव्हेंट करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये वापरली जाणारी बेस्ट मेथड. ओके. आता वेअरिंग ग्लोव्स तुम्ही वापरता, बट तुम्ही जर 10 पेशंट आहे, 10 पेशंटसाठी जर एकच ग्लोव्ह जर वापरत जर गेले तर काय होणार आहे, ग्लोव्ज इन्फेक्ट होणार, एका पेशंटचं इन्फेक्शन दुसऱ्या पेशंटकडे जाणार. त्यानंतर डिसइन्फेक्टंट जरी वापरलं ठीक आहे, ही पण एक बेस्ट मेथड आहे. वेअरिंग मास्क बेस्ट मेथड आहे. बट तुम्हाला इथं काय विचारलंय, प्रिव्हेंट द क्रॉस इन्फेक्शन बेस्ट मेथड. तर आपण हॉस्पिटलमध्ये जी बेस्ट मेथड आहे तर ती आपण बेस्ट मेथडचा तो आवड गेला तर तो कोणाला गेला, हँड वॉशिंग. ओके. हँड वॉशिंगच्या स्टेप्स असतात, मुवमेंट असतात, त्याच्यामध्ये 6 किंवा 7 टिप्स मेनली WHO ने तुम्हाला दिलेल्या आहेत 7 स्टेप. त्यानंतर 5 याच्या काय दिल्या आहेत, मुवमेंट्स दिल्या. ओके. तर ध्यानात ठेवायचे. त्यानंतर इथे मी वरती तुम्हाला क्वेश्चन दिला होता, याच्या वेळचा क्वेश्चन दिलाय. इथे मी तुम्हाला क्रॉस इन्फेक्शनचा MCQ सांगितलं. ओके. तरी आता एक प्रश्न आलाय बघा, ग्लोव्स. ओके. तर आता मी तुम्हाला होमवर्क असा देतो मित्रांनो, जे ग्लोव्ज आहेत, ओके, ग्लोव्ज आपले लॅटेक्सचे बनलेले असतात, रबरचे बनलेले असतात. हे आपण कोणत्या कलरच्या ब्लड बॅग मध्ये किंवा ब्लड बॅग नाही, BMW बॅग. ओके. बायोमेडिकल वेस्ट बॅग, त्याच्यामध्ये 4-5 कलर आपण एक्सप्लेन करून झालेले आहेत. तर कोणत्या रंगाच्या बॅगेमध्ये आपण हे जे ग्लोव्ज आहेत तर ते डिस्कार्ड करतो, सांगा. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, बेस्ट साईड फॉर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स. ओके. आता इंट्रामस्क्युलर इंजेक्शन भरपूर जणांनी घेतले असेल, कमरेवर इंजेक्शन. त्यानंतर सर्वांनी कोविडची व्हॅक्सिन तर घेतलेलीच. ओके. कोविडची व्हॅक्सिन सर्वांना कुठे लागली, डेल्टॉइड मसलवरती लागली. ओके. तर हे जे डेल्टॉइड मसल आहे तर हे पण आपलं एक बेस्ट साईड आहे. त्यानंतर ग्लुटियस मॅक्झिमस आहे, हे पण बेस्ट साईड आहे. त्यानंतर ऑन ॲब्डोमनवर इन्सुलिन घेतो आपण बरं का मित्रांनो. तर इन्सुलिन जे आहे तर ते 90 डिग्रीनीच घेतो आपण, बट हे जे आहे तर ते सबक्युटेनियसली घेतो. त्यानंतर व्हॅस्टस लॅटरलिस मसल जे आहे तर व्हॅस्टस लॅटरलिस मसल आपण न्यूबॉर्न मध्ये इंट्रामस्क्युलर यूज करतो. त्यानंतर इंट्रामस्क्युलर साठी आपण अँगल जो आहे तर तो 90 डिग्रीचा वापरतो. फॉर एक्झाम्पल ही मसल आहे आणि याच्यावरती सिरिंज डायरेक्ट तुम्ही अशी टाकणार. ओके. आता माझ्याकडे इथे मित्रांनो हे बघा, हे आता सिस्पेन्सिल फॉर एक्झाम्पल ही सिरिंज आहे. ओके. सिरिंज तुम्ही अशी धरली तर डायरेक्ट अशी जे 90 डिग्री मध्ये तुम्ही देणार. ओके. 90 डिग्री मध्ये याला आपण काय म्हणतो, इंट्रामस्क्युलर. ओके. त्यानंतर आपण 45 डिग्री मध्ये देतो बघा. 45 डिग्री मध्ये कधी देतो, ज्यावेळेस आपल्याला सबक्युटेनियसली जायचं असतं त्यावेळेस आपण 45 डिग्री मध्ये. त्यानंतर आपण कधी देतो, 15 डिग्री मध्ये आपल्याला ज्यावेळेस आपल्याला इंट्राडर्मल किंवा आपण इंट्राव्हेनस जर द्यायचा असेल तर आपण 15 डिग्रीचा जो अँगल आहे तर तो यूज करत असतो. ओके. तर 15 डिग्री, त्यानंतर 45 डिग्री आणि 90 डिग्री ध्यानात ठेवायचे. ओके. तर तुम्हाला इथे काय विचारलंय, इंट्रामस्क्युलर इंजेक्शन साठी बेस्ट साईट कोणती. ओके. तर डेल्टॉइड मसल जी आहे तर ती बेस्ट साईट मानली जाते. किंवा ग्लुटियस ऍक्च्युअली आता ह्या MCQ मध्ये थोडं मित्रांनो इथं प्रॉब्लेम आहे. ग्लुटियस मॅक्झिमस पण आहे. ओके. नॉट इथं ग्लुटियस मॅक्झिमस नाही तर ग्लुटियस मिडियस जी मसल आहे तर त्याच्यामध्ये आपण IM इंजेक्शन देतो. राईट आन्सर डेल्टॉइडस आहे. ओके. इथे थोडी मिस्टेक झाली. मॅक्झिमस नाही, मॅक्झिमस वरती आहे, पण आपण आतमधल्या मसल वरती इंजेक्शन देत असतो. तुम्ही अनाटॉमिकल स्ट्रक्चर ज्यावेळेस बघा तर त्यामध्ये तुम्हाला समजेल की ग्लुटियस मॅक्झिमस, मिनिमस, मिडियस ग्लुटियस 3 मसल्स असतात. ओके. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, द मोस्ट कॉमन मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ हेपेटायटिस बी. ओके. हेपेटायटिस बी हा जो आजार आहे तर हा आपल्या लिव्हरवरती ऍक्ट होणारा आजार असतो. आता हेपेटायटिसचे कोणते कोणते टाइप्स आहेत. ओके. तर ते टाइप्स मला तुम्ही सांगा आणि हेपेटायटिस बी ची व्हॅक्सिन आपण कधी देतो ते पण सांगा. ओके. न्यूबॉर्नला आपण व्हॅक्सिन देत असतो तर त्या व्हॅक्सिनचा डोस विचारला जाऊ शकतो तुम्हाला. ओके. न्यूबॉर्नला आपण जन्म झाल्या 24 तासामध्ये 3 व्हॅक्सिन्स देतो. हेपेटायटिस बी, त्यानंतर BCG व्हॅक्सिन, ज्याचा डाग तुमच्या सर्वांच्या इथे आर्मवर असेल बघा लेफ्ट साईडच्या, आणि एक ओरल पोलिओ व्हॅक्सिन. तर हेपेटायटिस बी आपण कोणत्या रूटने देतो आणि किती देतो तर ते सांगा. ओके. तर याचं जे ट्रान्समिशन आहे तर ते आपल्या बॉडी आणि ब्लड फ्लुइड मध्ये. ओके. आपल्या शरीरातले जे बॉडी फ्लुइड्स आहेत, फॉर एक्झाम्पल स्वेट असेल, त्यानंतर ब्लड असेल, प्लाझ्मा असेल, त्याच्यामधून ट्रान्समिट होऊ शकतं. त्यानंतर आता 9 नंबरचा MCQ बघा, बेस्ट पोझिशन फॉर प्रेग्नेंट वुमन इन लेबर. ओके. एक प्रेग्नेंट वुमन आहे आणि आता ती काय लेबर मध्ये. ओके. लेबर म्हणजे काय की बेबीला बर्थ देते, तर त्या कंडिशन मध्ये कोणती त्याला पोझिशन देणार. ओके. आता इथे ऍक्च्युअली मी डायग्राम्स मित्रांनो टाकलेली नाहीये, बट मी तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल आता हे त्या मदरचं काय मित्रांनो, फेस आहे, त्यानंतर ही नेक आहे, त्यानंतर हे काय आहे, ॲब्डोमेन आहे. ओके. आणि हे जे पाय आहेत मित्रांनो तर हे पाय अशा पद्धतीने वरती असतात. ओके. ओके. आणि हे जे पाय आहेत तर याला इथे असा सपोर्ट असतो, स्ट्रीपचा सपोर्ट असतो. ओके. आणि इथपर्यंत असा हा बेड असतो. आय होप तुम्हाला सर्वांना ही जी 3D डायग्राम आहे जिला ऑस्कर अवॉर्ड भेटू शकतो तुम्हाला समज असेल. ओके. इकडे पुशी ठेवा, मान खूपच वरती झाली. ओके. मदरला पेन नाही झाला पाहिजे. ओके. आणि पोट थोडं वरती. ओके. त्याच्यामध्ये काय, बेबी, हा इकडे बेबी. ओके. तर ही जी पोझिशन आहे, या पोझिशनला आपण काय म्हणतो, लिथोटॉमी पोझिशन आहे. तर लिथोटॉमी पोझिशन असं म्हणतो. ओके. कोणी म्हणे त्याचे हात कुठे इकडे साईडला त्याचे हात पण आहेत. ओके. त्यानंतर आता प्रोन पोझिशन. प्रोन पोझिशन म्हणजे काय की ज्यावेळेस आपण पूर्ण पालतं झोपतो तर आपण प्रोन पोझिशन म्हणतो. त्यानंतर लॅटरल पोझिशन. लॅटरल पोझिशन म्हणजे काय की एका साईडला झोपणे, एका कानावर झोपणे, लॅटरल पोझिशन. कोणाचं पोट वगैरे दुखत असेल तर आपण एका साईडला झोपतो, लेफ्ट साईडला झोपतो. ओके. त्यानंतर सुपाइन पोझिशन. सुपाइन पोझिशन म्हणजे काय, सरळ झोपणे. ओके. सुपाइन पोझिशन आपल्या ॲब्डोमिनल एक्झामिनेशन, तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टर तुम्हाला म्हणत असेल झोपा. झोपा म्हणजे काय, सुपाइन पोझिशन मध्ये झोपा. मग तुमचं छातीवर ऑस्कल्टेट करणे आलं. त्यानंतर
पाल्पेशन करण्याला ॲब्डोमेनचं, तर ते सर्व सुपाइन पोझिशनमध्ये करतो. ओके. तर प्रेग्नंट वुमन लेबरमध्ये ज्यावेळेस असते, तर लेबरमध्ये आपण तिला लिथोट्रॉमी पोझिशन आहे तर ती प्रोव्हाईड करतो. आता इथं लेबरमध्ये आहे. ओके. बट जर या पर्टिक्युलर लेडीचं जर सिझेरियन सेक्शन जर करायचं जर असेल, तर सिझेरियन सेक्शनमध्ये तुम्ही कोणती पोझिशन द्याल? ओके. तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की सिझेरियन सेक्शनमध्ये आपण कोणती पोझिशन मदरला देणार? त्यानंतर आपल्या डायग्रामला मित्रांनो किती स्टार तुम्ही देणार कमेंट सेक्शनमधून सांगा. 5 स्टार की 4 स्टार देणार तुम्ही? ओके. त्यानंतर रेट करायचं आहे आपल्या ह्या डायग्रामसाठी रेट करायचं आहे. खूप कष्ट करून तुम्ही सारी डायग्राम काढली. त्यानंतर आता 10 नंबरचा एमसीक्यू बघा. नॉर्मल रेंज ऑफ हिमोग्लोबिन इन मेल्स. ओके. मेल्समध्ये हिमोग्लोबिनचं लेव्हल आणि तुमच्यासाठी एमसीक्यू फिमेल्समध्ये किती असतं? ओके. तर आता नॉर्मल मेल जे आहे तर मेलमध्ये किती असतं? 12 ते 14 जे आहे तर ते नॉर्मली हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. ठीक आहे. फिमेलचं हिमोग्लोबिन नका सांगू, ते तुम्ही सांगू शकता लगेच. हिमोग्लोबिन कमी जर झालं तर तो कोणता आपला ब्लड रिलेटेड डिसीज आहे तर ते सांगा. तो पण सोपा डिसीज आहे, बट तो मोस्ट इम्पॉर्टंट आहे ॲज कम्पेअर टू हिमोग्लोबिनचे लेव्हल्स. ओके. तुमच्या लेव्हलसाठी. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग द प्रेग्नन्सी. ओके. प्रेग्नन्सी मेंटेन ठेवण्यासाठी कोणतं हार्मोन बॉडीमध्ये असणं गरजेचं आहे? ओके. इस्ट्रोजनचं काम काय असतं बघा मित्रांनो. इस्ट्रोजन आपली जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे, 28 डेची मेन्स्ट्रुअल सायकल असते. ओके. त्यामध्ये सर्वात पहिली जी फेज आहे, फॉर एक्झाम्पल इथे काय ब्लीडिंग फेज. ओके. ब्लीडिंग फेज चलते पहिले 5-6 दिवस. ओके. ब्लीडिंग फेज नंतर मग 6व्या दिवसापासून कोणती फेज चालू होते? ओके. आता इथे पहिले 5 दिवस फॉर एक्झाम्पल ब्लीडिंग फेज झाली. ओके. कोणती फेज झाली तर इथं मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मित्रांनो, ब्लीडिंग फेज. ओके. ब्लीडिंग फेज. आता ब्लीडिंग फेज नंतर 6व्या दिवसापासून ब्लीडिंग स्टॉप झाली. मग त्याच्यानंतर कोणती फेज चालू होणार? तर त्यामध्ये चालू होणार मित्रांनो फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज किती दिवसापर्यंत चालणार? तर ते चालणार 14व्या दिवसापर्यंत. 14व्या दिवसापर्यंत काय असतं मित्रांनो? इथं असतं ओव्ह्युलेशन. ओके. ॲक्चुअली 14वा फेज म्हणजे काय तर ओव्ह्युलेशन. त्यानंतर ही जी फेज आहे त्याला आपण काय म्हणतो? फॉलिक्युलर फेज. ओके. हा जो चार्ट आहे मित्रांनो, हा चार्ट एका पेपरवर काढून ठेवा. खूप इम्पोर्टंट आहे. मी भरपूर गोष्टी तुम्हाला पूर्ण मेन्स्ट्रुअल सायकॉलॉजी इथे एक्सप्लेन करतो. फक्त काय करायचं, हा चार्ट तुम्ही काढायचा. ओके. 14व्या दिवशी आपण काय बघितलं? ओव्ह्युलेशन बघितलं. आता ओव्ह्युलेशन नंतर परत खाली या. कितव्या दिवसापर्यंत? 14 ते ठीक आहे डायरेक्टली 28 डेज पर्यंत या. ओके. 28 डेज पर्यंत आणि पुढे परत काय होणार? नेक्स्ट सायकल चालू होणार. नेक्स्ट सायकल पुढे 28 दिवसाचा एक सायकल कंप्लीट झाली. ही सायकल परत इकडे वरती येणार. सायकलमध्ये थोडा ब्रेक आलाय आणि इकडे आली. ओके. परत इकडे ब्लीडिंग चालू झाली. ओके. आता सर्वात पहिले जे आहे तर ती काय आहे मित्रांनो, पहिले 4-5 दिवस ब्लीडिंग फेज. ओके. ब्लीडिंग फेजमध्ये हे जे सर्व हार्मोन्स आहेत तर ते पूर्ण ड्रॉप डाउन लेव्हलला असतात. कोणते हार्मोन? मेनली इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन, ल्युटिनायझिंग हार्मोन, सर्व हार्मोन्स कमी असतात ब्लीडिंग फेजमध्ये. ओके. ब्लीडिंग फेज झाली, एंडोमेट्रियल लेव्हल सर्व वॉश आउट झाली. त्यानंतर आता परत एंडोमेट्रियल लेव्हलचं काय होणार? ग्रोथ चालू होणार. आता एंडोमेट्रियल लेव्हलच्या ग्रोथ सोबत आपलं जे ओम आहे तर ओमचं पण ग्रोथ चालू होते. फॉलिक्युलरची ग्रोथ चालू होते. ओके. फॉलिकलची ग्रोथ चालू होते तर तिला आपण काय म्हणतो? फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेजमध्ये इस्ट्रोजन हार्मोन इम्पॉर्टंट आहे. ओके. त्यानंतर जे 14 दिवसाचा जो फेज आहे त्याला आपण काय म्हणतो? ओव्ह्युलेशन फेज. ओव्ह्युलेशनच्या फेजच्या जस्ट 1 दिवस आधी किंवा 12 तास आधी काय होतं? एक हार्मोन इम्पॉर्टंट असतो ओव्ह्युलेशनसाठी, ल्युटिनायझिंग हार्मोन. ओके. लिहून घ्या ल्युटिनायझिंग हार्मोन. LH इथे मी लिहितो छोट्यामध्ये LH. ल्युटिनायझिंग हार्मोन. त्यानंतर इकडे वरती कोणता होता? वरती होता आपला इस्ट्रोजन हार्मोन. ओके. त्यानंतर इकडे काय होतं? इकडे सर्व हार्मोन नव्हते म्हणजे ते काय निगेटिव्हचं साइन दिलं. त्यानंतर इस्ट्रोजन, त्यानंतर LH हार्मोन. आता इथे ओव्ह्युलेशन झालं. आता ओव्हम जो आहे तर तो फर्टिलायझेशनसाठी आलाय आपल्या युटेराइन कॅव्हिटीमध्ये किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे. डायरेक्ट युटेराइन कॅव्हिटीमध्ये येणार नाही. फॅलोपियन ट्यूबमध्ये आहे. ओके. फॅलोपियन ट्यूबचं जे अँप्युलरी पार्ट आहे तर त्यामध्ये काय होतं? फर्टिलायझेशन होतं. ओके. त्यानंतर आता फर्टिलायझेशन जर झालं तर आता फर्टिलायझेशन होऊ नये तर नाही होऊ. बट हा जो 14 ते 28 दिवस आहे इथं कोणता हार्मोन इम्पॉर्टंट असतो? याला आपण काय म्हणतो? लीडिंग फेज असं म्हणतो. ओके. कोणती फेज? लीडिंग फेज. ओके. आणि इथं कोणता हार्मोन इम्पॉर्टंट असतो? तर तो असतो आपला प्रोजेस्टेरॉन. ओके. इथे पी लिहितो. ओके. तर इथे असतो प्रोजेस्टेरॉन हार्मोन इम्पॉर्टंट. प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं मेन काम काय असतं? तर आपली जी एंडोमेट्रियल लाइनिंग आहे तर एंडोमेट्रियल लाइनिंग किंवा प्रेग्नन्सीमध्ये आपण त्याला डिसिड्युआ म्हणतो. तर त्याला मेंटेन ठेवण्याचं काम कोण करत असतं? हा जो प्रोजेस्टेरॉन हार्मोन आहे तर हा करत असतो. ओके. तर प्रोजेस्टेरॉन हार्मोन जो आहे तो प्रेग्नन्सी मेंटेन ठेवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट हार्मोन आहे. ओके. तर आपला आन्सर काय येणार आहे? प्रोजेस्टेरॉन. त्यानंतर टेस्टोस्टेरॉन मेल्समध्ये असतो आणि ऑक्सिटोसिन बद्दल आपण कालच इन्फॉर्मेशन बघितली. हा आपला कोणता आहे? मिल्क इजेक्टिंग हार्मोन आहे जो आपल्या पोस्टेरियर पिट्युटरी पासून सिक्रेट होत असतो. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन बघा. डॅश डॅश इज द फर्स्ट ब्रेस्ट मिल्क प्रोड्यूस आफ्टर डिलिव्हरी. ओके. डिलिव्हरी झाल्या जे पहिलं मिल्क जे प्रोड्यूस होते तर ते मिल्कला आपण काय म्हणतो? ओके. तर ते थोडं थिक मिल्क असतं तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? कोलोस्ट्रॉम असं आपण म्हणतो. ओके. आणि आता हे जे मिल्क ब्रेस्टमधून जे बाहेर येते तर बाहेर येण्यासाठी जो लेट डाउन रिफ्लेक्स आहे तर त्यामध्ये आपलं जे ऑक्सिटोसिन हार्मोन आहे तर ऑक्सिटोसिन हार्मोनचं सिक्रेशन होत असतं. ओके. त्यानंतर 4 मिल्क आहे, हँड मिल्क आहे आणि ट्रान्झिशनल मिल्क आहे. तर हे वेगवेगळ्या टाइपचे मिल्क असतात. ओके. त्यानंतर आता इथे मी तुम्हाला कोणता क्वेश्चन विचारू ब्रेस्ट मिल्कमध्ये? ओके. ठीक आहे. तर ब्रेस्ट मिल्कचं जे प्रोडक्शन आहे तर प्रोडक्शन करणारा हार्मोन कोणतं तर ते सांगा. कारण की आपण ऑक्सिटोसिन बघितलाय जो आपला लेट डाउन हार्मोन आहे. बट मिल्क कोण प्रोड्यूस करतं? तर तो हार्मोनचं नाव जे आहे तर ते सांगा. त्यानंतर आता 10 नंबरचा एमसीक्यू बघा. सब्जेक्ट
इन्क्लुडेड फॉर द स्टडी अँड फंक्शन ऑफ बॉडी. ओके, हा पण पीवायक्यू म्हणजे आपल्या मागच्या क्वेश्चन पेपरमध्येच आपण बघितला होता की स्टडी आणि फंक्शन. ओके, त्याच्यामध्ये काय तुम्हाला फंक्शनल स्टडी स्ट्रक्चरल जर असेल तर आपण म्हणतो अॅनाटॉमी, आणि ज्याचा आपण फंक्शनचा पार्ट करतो किंवा स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो फिजिओलॉजी असं म्हणतो. फंडामेंटल ऑफ नर्सिंग तुमचा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे, न्यूट्रिशन तुमचा फर्स्ट इयरचा सब्जेक्ट आहे, अॅनाटॉमीमध्ये आपण स्ट्रक्चर बघतो. ओके, तर याच्यावरती काय असा बेसिक काही एमसीक्यू नाहीये. ओके, ठीक आहे, याच्यावरती काय तुम्हाला होमवर्क नाही. त्यानंतर आता 11 नंबरचा एमसीक्यू बघा. व्हॉट इज द बेस्ट मोस्ट कॉमन सिम्पटम ऑफ अस्थमा. ओके, अस्थमा जो आहे तर अस्थमा तुम्हाला सर्वांना माहिती असेल त्याला आपण दमा म्हणतो मराठी भाषेमध्ये. तर याच्यामध्ये मोस्ट कॉमन सिम्पटम तुम्हाला विचारले स्नीझिंग, विझिंग, कफ आणि जॉईंट पेन. ओके, जॉईंट पेनचा आणि अस्थमाचा दूर 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 पर्यंत काही संबंध नाही. त्यानंतर कफ, अस्थमाच्या पेशंटला ठीक आहे खोकला येऊ शकतो पण लगेच ते काय त्याचं मोस्ट कॉमन सिम्पटम नाही. सगळ्यात मोस्ट कॉमन सिम्पटम जे आहे तर ते काय मित्रांनो विझिंग. असं जे होणं याला आपण काय म्हणतो विझिंग साऊंड. ओके, किंवा विझिंग म्हणजे जर तुम्ही ऑस्कर टेस्ट जर केलं तर शिट्टी सारखा आवाज येतो बघा, तर त्याला आपण विझिंग साऊंड म्हणतो. तर हे मोस्ट कॉमन सिम्पटम आहे. ओके, अस्थमाचं. त्यानंतर आता अस्थमा जो आहे तर अस्थमामध्ये कोणत्या अँटीबॉडीज असतात तर ते सांगा. ओके, कोणत्या अँटीबॉडी इंड्यूस झाल्यामुळे अस्थमा हे जे आहे तर हा ॲलर्जिक कंडिशन आहे तर ती होते, तर ते कमेंट बॉक्स मधून सांगा. त्यानंतर डॅश डॅश इज द आयडियल डेप्थ ऑफ द चेस्ट कॉम्प्रेशन. ओके, चेस्ट कॉम्प्रेशनची आयडियल डेप्थ विचारली. आता चेस्ट कॉम्प्रेशन आपण कधी देतो सीपीआर मध्ये. सीपीआरचा लॉंग फॉर्म मला तुम्ही सांगा. ओके, आणि चेस्ट कॉम्प्रेशनचं काय सांगा याच्यामध्ये मित्रांनो, चेस्ट कॉम्प्रेशन आणि ब्रिदिंगचा जो रेशो आहे तर ते रेशो आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, तर याचं नॉर्मल जे आहे तर ते 2 इंचापर्यंत जे आहे तर ते आपण अडल्ट मेल मध्ये देत असतो. ओके, आणि जर बेबी जर असेल तर 1 इंच पर्यंत किंवा हाफ इंच आपण देतो. ओके, त्यानंतर डॅश डॅश. ओके, द बेस्ट मेथड फॉर डायग्नोसिस ऑफ द एमआय. ओके, मायोकार्डियल इन्फ्राक्शन. मायोकार्डियल इन्फ्राक्शनला आपण डायग्नोस करण्यासाठी कोणती बेस्ट मेथड वापरतो. ओके, तर त्यामध्ये काय येणार मित्रांनो ईसीजी, एमआरआय, एक्स-रे आणि यूएसजी. ओके, यूएसजी ऐवजी जर इको जर असतं तर इको मे बी आला असतं, बट इथे ईसीजी दिले बघा, ईसीजी. ओके, तर आता मायोकार्डियल इन्फ्राक्शन जर डायग्नोस करायचं असेल तर आपण ईसीजी करतो. ईसीजीचा लॉंग फॉर्म काय असतो इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ओके, तर आता ईसीजी जे आहे तर ईसीजी मध्ये काय फाइंडिंग्स आपण मायोकार्डियल इन्फ्राक्शन मध्ये बघतो तर एसटी इलेव्हेशन. ओके, एसटी सेगमेंट जो असतो तर एसटी सेगमेंट एक जे पॉईंट असतो. आता ऍक्च्युअली एवढं डीप मध्ये तुम्हाला नाही, बट ठीक आहे जनरल नॉलेज साठी ध्यानात ठेवा. ओके, तर ईसीजी मध्ये आपण जो एसटी सेगमेंट आहे तर एसटी सेगमेंट इलेव्हेट असतो मायोकार्डियल इन्फ्राक्शन मध्ये, त्याला आपण एसटीईएमआय असं म्हणतो, एसटी सेगमेंट इलेव्हेटेड मायोकार्डियल इन्फ्राक्शन. ओके, त्यानंतर एमआरआय म्हणजे काय मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. त्यानंतर एक्सरे म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती, आणि यूएसजी म्हणजे काय अल्ट्रासोनोग्राफी. ओके, तर हे सर्व वेगवेगळ्या टाईपचे. त्यानंतर आता हे वेगवेगळ्या टाईपचे आपले डायग्नोस्टिक टेक्निक्स आहेत. मायोकार्डियल इन्फ्राक्शनसाठी एक आपण बघितलं ईसीजी. त्यानंतर सेकंड जे आहे तर त्यामध्ये आपण कार्डियक मार्कर्स आपण बघतो. तर कोणता कार्डियक मार्कर जो आहे तर तो मोस्ट सेन्सिटिव्ह आणि मोस्ट रिलायबल आहे. तर मित्रांनो कमेंट सेक्शन मधून सांगा की मायोकार्डियल इन्फ्राक्शनला डायग्नोस करण्यासाठी कोणता आपलं जे मार्कर आहे. ओके, बायोकेमिकल मार्कर चेक केला जातो. ऍक्च्युअली हा थोडा ओव्हर क्वेश्चन होईल, बट ठीक आहे, तुम्ही आता येणारच नर्सिंग मध्ये तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट बघा, स्पेशल प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अराउंड द ब्रेन. ओके, ब्रेनच्या अराउंड जी स्पेशल प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे तर त्याला आपण काय म्हणतो. ओके, त्याला आपण मेनिंजिस असं म्हणतो. आता याच्यामध्ये मी काय जास्त डीप मध्ये जात नाही. मेनिंजिसचे जे 3 पार्ट असतात त्यामध्ये कोणते कोणते असतात, त्यामध्ये असतं पीएडी. ओके, हे फॉर एक्झाम्पल असं आपलं ब्रेन आहे. ओके, हा ब्रेनचा पार्ट आहे तर याच्यावर 3 लेअर असतात पी ए डी. ओके, हा तुम्हाला मी एक निमोनिक सांगतोय कारण की याच्यामध्ये भरपूर त्यांना कन्फ्युजन असतं की पहिली लेअर कोणती, त्यानंतर दुसरी लेअर कोणती, त्यानंतर तिसरी लेअर कोणती. तर काय ध्यानात ठेवायचंय, पॅड ध्यानात ठेवा, पॅड. ओके, तर पॅड मध्ये सर्वात पहिले काय येणार पायामीटर, त्यानंतर अरेक्नॉइडमीटर आणि ड्युरामीटर. आता पायामीटर जे आहे तर ते ब्रेनच्या डायरेक्ट अटॅच असतं. त्यानंतर अरेक्नॉइडमीटर आहे, अरेक्नॉइडमीटरच्या आणि पायामीटरच्या मध्ये ही जी स्पेस असते. ओके, ही जी स्पेस आहे याला आपण काय म्हणतो सब अरेक्नॉइड स्पेस, आणि याच्यामध्ये सीएसएफ प्रेझेंट असतं. आता सीएसएफचा नॉर्मल प्रेशर किती असतो हा पण इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे, तर तो तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि ड्युरामीटर, ड्युरामीटर म्हणजे काय सर्वात दूरची ड्युरामीटर. ओके, त्यानंतर आता प्लुरा जे आहे तर प्लुरा कशाच्या अराउंड असतं तर आपल्या लंग्सच्या अराउंड असतं ते प्लुरा. पेरिकार्डियम हार्टच्या अराउंड असतं ते पेरिकार्डियम. आणि पेरिटोनियम, पेरिटोनियम म्हणजे काय आपले जे ॲब्डोमिनल सर्व ऑर्गन्स आहेत त्याच्या अराउंड जी कव्हरिंग असते पेरिटोनियम. त्यानंतर डॅश डॅश इज द ऑर्गन ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम साठी कोणतं ऑर्गन इम्पॉर्टंट आहे तर आपलं जे लिव्हर जे आहे. ओके, लिव्हर मेटाबॉलिझमचं ऑर्गन आहे. त्यानंतर ग्रूमिंग. ओके, ग्रूमिंग म्हणजे काय असतं. ओके, ग्रूमिंग म्हणजे काय तर प्रॉपर ड्रेस, कोट्स अँड हेअर्स. ओके, तुम्ही चांगलं स्वच्छ ॲप्रॉन घालून जायचं, चांगलं शेविंग करून जायची, त्यानंतर हेअरकट प्रॉपर असला पाहिजे. याला आपण काय म्हणतो नर्सिंग मध्ये ग्रूमिंग असं म्हणत असतो. ओके, आता हे सर्व जे आहेत हेअर मुलींनी टाय केले पाहिजे, मुलांनी प्रॉपरली शेविंगच केली पाहिजे, हे सर्व ग्रूमिंग आहे तर हे नर्सिंग साठीच आहेत. कारण की असं म्हटलं जातं की नर्सेस डॉक्टरांपेक्षा पेशंटच्या जास्त कॉन्टॅक्ट मध्ये असतात, आणि आपली शेविंग असेल त्यानंतर आपले जे हेअर टाईज करतो त्यामधून जे आहे तर इन्फेक्शन होऊ शकतं. ओके, तर असं
मानलं जातं. बट डॉक्टर जे आहेत तर ते डॉक्टर्स कधी-कधी शेविंगमध्ये पण नसतात आणि फिमेल डॉक्टर जे आहेत तर ते कधीच त्यांची हेअर स्टाईल नसते. ओके. जनरल वॉर्डमध्ये असं असतं. तर ठीक आहे. नर्सिंगसाठी थोडं जास्त एथिक्स आहेत. ओके. तर ग्रूमिंग ध्यानात ठेवायचं याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर 20 नंबरचा एमसीक्यू बघा. व्हिच इस द आयडियल अँगल फॉर आयएम इंजेक्शन. ओके. आयएम इंजेक्शनचा आयडियल अँगल कोणता आहे? ऑलरेडी डिस्कस करून झाले 90 डिग्री. आयएमच्या साइड कोणत्या आहेत? तुम्हाला सर्वांना माहीत झाले डेल्टॉइड मसल आणि ग्लुटेस मॅक्सिमस ग्लुटेस मीडियस मसल आणि जर इन्फंट जर असेल तर त्यामध्ये व्हॅस्टस लॅटरलिस मसल मांडीची जी साइडची मसल आहे ती. त्यानंतर विनिंग कधी स्टार्ट केली जाते. ओके. आता विनिंगचं मीनिंग काय आहे? तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. काल आपण हा एमसीक्यू डिस्कस केला आहे. कोणत्या महिन्यापासून विनिंग जी आहे तर ती स्टार्ट केली जाते. तर 6व्या महिन्यापासून जे आहे तर ते आपण विनिंग जे आहे तर ही प्रोसेस आपण 6व्या महिन्यापासून मित्रांनो स्टार्ट करतो. त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू बघा. कॅन्सर डे कधी सेलिब्रेट केला जातो? कालच आपण बघितलंय 4 फेब्रुवारीला जो आहे तर तो कॅन्सर डे सेलिब्रेट केला जातो. ओके. त्यानंतर आता इथे मित्रांनो आपला जो एड्स डे आहे तर एड्स डे कधी सेलिब्रेट केला जातो? मला कमेंट सेक्शन मधून सांगा. कारण की कॅन्सर आणि एड्स याच्यावरती एमसीक्यू विचारायचे मोस्ट जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर ट्युबरक्युलोसिस डे वगैरे हे पण तुम्ही सांगू शकता. त्यानंतर स्टडी ऑफ द ह्युमन बॉडी स्ट्रक्चर इज रेफर. ओके. हा कालचा एमसीक्यू याच्यामध्ये काही जादा एक्सप्लेनेशन देणार नाही. अनाटॉमी त्याला आपण म्हणतो. त्यानंतर डॅश डॅश इज द लीडिंग कॉज ऑफ निओनेटल मॉर्टॅलिटी. ओके. आता हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. निओनेटल म्हणजे काय? की जे नवजात शिशु आहे त्याला आपण मराठीमध्ये एकदम बेसिक लँग्वेज नवजात शिशु त्याला आपण काय म्हणतो? निओनेट्स. आता निओनेटचे 2 टाइप असतात बघा. एक असतं अर्ली निओनेट आणि एक असतं लेट निओनेट. अर्ली निओनेट म्हणजे काय? जन्म झाल्यापासून तर 7 दिवसापर्यंत अर्ली निओनेट आणि 7 दिवसापासून तर पुढे 28 दिवसापर्यंत लेट निओनेट आणि पहिला 1 मंथ जो आहे तर तो आपण निओनेटचा पिरियड मानतो. ओके. तर त्यामध्ये मोस्ट कॉमन जे किंवा लीडिंग कॉज जो आहे तर त्यामध्ये काय येणार बघा? कंजेनिटल एनोमलीज येणार. ओके. कंजेनिटल एनोमलीजमुळे मोस्ट जे आहे तर ते निओनेटल मॉर्टॅलिटीचे कारण असतं. त्यानंतर मालन्यूट्रिशन, त्यानंतर न्यूमोनिया आणि निओनेटल इन्फेक्शन जे आहे तर ते रॉंग आन्सर्स आहेत. ओके. याच्यावरती तुम्हाला एमसीक्यू असं देतो मित्रांनो. मालन्यूट्रिशनमध्ये प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन इम्पॉर्टंट आहे. तर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशनमध्ये 2 डिसीज होतात. तर त्या डिसीजचे नाव मला सांगा. ओके. त्यानंतर व्हिच हार्मोन इज रिलेटेड टू द ऑस्टिओपोरोसिस. ओके. आता सर्वांनी इंडुरा मास वगैरे आहे तर ह्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर त्या बघितल्या असतील. त्यानंतर अजून एक जाहिरात येत होती. ओके. मला त्या जाहिरातीचं नाव आठवत नाही. कशाचं तरी एक प्रॉडक्ट आहे, मिल्क प्रॉडक्ट आहे आय थिंक. तर त्याच्यावर की असं काहीतरी चॉकलेट फ्लेवरची पावडर होती. ओके. तर त्या पावडर रिलेटेड आहे. 35 एज नंतर काय होतं की वुमन्समध्ये जे आहे तर ती बोन डेन्सिटी कमी होते. ओके. बोन डेन्सिटी कमी होणे तर आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो आणि कोणत्यातरी एक हिंदी ॲक्टर्सने त्याच्यामध्ये काम पण केलं आहे. तुम्हाला जर आठवत असेल ती ॲडव्हर्टाइजमेंट तर त्याचं तो सांगा मला कमेंट बॉक्समधून. ओके. तर त्याच्यामध्ये जे आहे मित्रांनो तर प्रोलॅक्टिन जे हार्मोन आहे प्रोलॅक्टिन नाही इस्ट्रोजन हार्मोन. ओके. तर इस्ट्रोजन हार्मोनची कमतरतेमुळे काय होते की ऑस्टिओपोरोसिस होते. कारण की इस्ट्रोजन हार्मोन व्हिटॅमिन डीच्या सिंथेसिसमध्ये किंवा त्याच्या मेटाबॉलिझममध्ये इम्पॉर्टंट असतं आणि इस्ट्रोजन हार्मोन कमी झालं की बोनची जी डेन्सिटी आहे तर ती कमी होऊन जाते. ओके. त्यानंतर 26 नंबरचा एमसीक्यू बघा. डॅश डॅश इज रिक्वायर्ड फॉर द न्यूरल ट्यूब डिफेक्ट. न्यूरल ट्यूब डिफेक्ट म्हणजे काय? एनटीडी. ओके. आता न्यूरल ट्यूब डिफेक्टमध्ये स्पायना बायफिड येतो, क्रॅनिओरकासिस येतं, त्यानंतर भरपूर ब्रेन रिलेटेड एनॉमलीज आहेत तर त्या न्यूरल ट्यूब डिफेक्टमध्ये येत असतात आणि न्यूरल ट्यूब डिफेक्टचे पेशंट जे आहेत तर ते मोस्ट कॉमन कॉज आहे मित्रांनो अगेन आपल्या कंजेनिटल एनॉमलीजमध्ये. ओके. कार्डियाक डिफेक्ट आणि हे जे ब्रेन रिलेटेड डिफेक्ट आहेत तर ते होत असतात. तर निओनेटल डिफेक्ट जे आहे तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण मदरला काय देतो? फोलिक ॲसिडचा टॅबलेट देत असतो. ओके. आता फोलिक ॲसिडचा डोस किती असतो? तर मित्रांनो हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मधून सांगा. ओके. फोलिक ॲसिडचा डोस किती असतो? आणि मेनली हे जे फोलिक ॲसिड आहे तर ते आपण पहिल्या आणि दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये देत असतो. कारण की पहिल्या ट्रायमिस्टरमध्ये न्यूरल ट्यूबचं फॉर्मेशन होतं आणि न्यूरल ट्यूबच्या फॉर्मेशनसाठी फोलिक ॲसिडची गरज पडत असते. आणि आता रिसेंटली जर बघितलं तर लोक याच्याबद्दल भरपूर चांगले अवेअर झालेले आहेत. एखाद्या फिमेलला जर कन्सीव्ह करायचं जर असेल तर ती आधीच 2-3 महिने आधीच डॉक्टरकडून सल्ला घेऊन फोलिक ॲसिडची ट्रीटमेंट आहे तर ते मेनली डॉक्टरला सध्या आता प्रिस्क्राईब करतात की तुम्हाला जर फेब्रुवारीमध्ये जर तुमचा प्लॅन असेल प्रेग्नन्सी कन्सीव्ह करण्याचा तर तुम्ही डिसेंबरमधूनच फोलिक ॲसिडची ट्रीटमेंट आहे तर ती सुरू करा. ओके. त्यानंतर आयर्न आहे. आयर्नचा डोस पण सांगा मला. 60 mgचा डोस असतो. ठीक आहे. त्यानंतर कॅल्शियम, त्यानंतर कार्बोहायड्रेट्स हे पण लागतं बट ठीक आहे. इम्पॉर्टंट न्यूरल ट्यूब डिफेक्टसाठी फोलिक ॲसिड आहे. त्यानंतर 27 नंबरचा एमसीक्यू बघा. द नर्स व्हिच असिस्ट सर्जन इन ओटी. ओके. आपल्याला आपलं काम बघा किती मोठे. डायरेक्टली जे सर्जन आहे तर सर्जनला असिस्ट करण्याचं ओटीमध्ये तुम्हाला काम असेल. ओके. थोडं मोटिवेटिंग वाटेल तुम्हाला असे एमसीक्यू बघून म्हणून मी एमसीक्यू टाकले मित्रांनो. ओके. तर तुमच्यापैकी कोणाला जर स्क्रब नर्स जर बनायचं असेल तर तुम्ही नर्सिंग झाल्यानंतर बनू शकता आणि डायरेक्टली सर्जन सोबत तुम्ही ओटी टेबलवरती ते मित्रांनो थांबू शकता. ओके. द नर्स विच असिस्ट सर्जन इन ओटी. ओके. तर त्याला आपण काय म्हणतो? स्क्रब नर्स असं म्हणतो. सर्जननी फक्त तुमच्याकडे बघायचं. तुम्हाला माहिती असतं पूर्ण ओटीची तुम्हाला प्रोसिजर माहिती असते. तुम्ही लगेच ते इन्स्ट्रुमेंट काढून सर्जनच्या हातामध्ये देता. ओके. प्रॉपर प्रॅक्टिस वगैरे झाली की सर्व गोष्टी मित्रांनो तुम्हाला समजतील. ओके. त्यानंतर ओटी असिस्टंट नर्स
ओके. त्यानंतर सर्जरी असिस्टंट आणि सर्जरी नर्स असं नाही. त्यानंतर ओटी मध्ये 2 टाइपच्या नर्स असतात मित्रांनो. एक असतं स्क्रब नर्स आणि एक असतं सर्क्युलेटिंग नर्स. ओके. तर सर्क्युलेटिंग नर्स जे आहे तर तिचं ओटी मध्ये काय काम असतं तर ते एकदा कमेंट सेक्शन मधून सांगा. ओके. म्हणजे तुम्हाला पण बेसिक आयडिया येईल की नर्सिंगचे काय काय वर्क असतात आणि कुठे कुठे नर्सला काम करावं लागतं. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रायमरी रोल ऑफ द नर्स. ओके. खालीपैकी कोणता जो आहे तर नर्सचा प्रायमरी रोल आहे. ओके. परफॉर्म सर्जरीज, डायरेक्ट सर्जरी परफॉर्म करण्याचा रोल आपल्याकडे नाही. ओके. त्यानंतर प्रिस्क्रायबिंग मेडिसिन. ओके. मेडिसिन आपण प्रिस्क्राईब करू शकत नाही. डॉक्टर मेडिसिन प्रिस्क्राईब करतात, ते आपल्याला ऍडमिनिस्टर करण्याचं काम असतं. त्यानंतर डिसीज डायग्नोसिस. ओके. आपलं नर्सिंग डायग्नोसिस असतं, आपलं डिसीजला डायग्नोस करणं नसतं. ओके. तर डिसीजला डायग्नोस करण्याचं काम जे आहे तर ते कोणाचं असतं, डॉक्टरांचं असतं. आपण काय करतो बघा, इथे मी थोडं बोल्ड केलं याला, डायरेक्ट आपण पेशंटला जे आहे तर ती केअर प्रोव्हाइड करण्याचं काम जे आहे तर ते नर्सेसचं असतं. त्यानंतर 29 नंबरचा आणि सेकंड लास्ट एमसीक्यू बघा मित्रांनो आपला, तर टेम्परेचर लोअर दॅन द नॉर्मल. ओके. आपलं जे टेम्परेचर आहे तर ते नॉर्मलपेक्षा ज्यावेळेस कमी होतं तर त्याला आपण काय म्हणतो, हायपोथर्मिया असं आपण त्याला म्हणतो. हायपोटेन्शन म्हणजे काय की बीपी कमी होणे. त्यानंतर लो थर्मिया, हे तर फक्त असंच कन्फ्युजन करणारे आन्सर आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांना हायपोचा अर्थच माहित नाही तर ते विद्यार्थी डायरेक्ट लो थर्मिया करतील आणि तुम्हाला इथे काय एक्झामिनर बरोबर त्याच्या जाळ्यामध्ये इथे अडकेल. ओके. हायपरथर्मिया टेम्परेचर वाढणे, तर हायपोथर्मिया, हायपो म्हणजे कमी. ओके. त्यानंतर आता लास्ट टाइम शिकू बघा मित्रांनो, त्यानंतर आपण बोलणार गुड बाय. ओके. तर ऍपनिया म्हणजे काय. ओके. कॅसेशन ऑफ ब्रिदिंग. कॅसेशन ऑफ ब्रिदिंग म्हणजे काय, ऍपनिया. त्याला आपण काय म्हणतो, ऍपनिया. त्यानंतर स्लो डाऊन हार्ट रेट, ब्रॅडिकार्डिया. त्यानंतर एक्सेसिव्ह स्वेटिंग, डायफोरेसिस, कॅसेशन ऑफ द हार्टबीट, याला सायंटिफिक टर्म याला आपण हार्ट ब्लॉक म्हणतो. ओके. जर हार्टबीट जर ब्लॉक झाले तर. ओके. आणि ऍपनिया म्हणजे काय, कॅसेशन ऑफ द ब्रिदिंग. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना हे जे एमसीक्यूज आहेत तर ते समजले असतील आणि मोस्ट ऑफ मी आहेत तर तुम्हाला भरपूर आज होमवर्क दिलेला आहे. चांगल्या पद्धतीने सर्व जे होमवर्कचे क्वेश्चन आहेत तर ते द्या आणि रिवॉर्ड पण आहे तुम्हाला मित्रांनो, तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला भेटणार आहे. तर 2025चा शिफ्ट 1चा पेपर मी तुम्हाला मित्रांनो सॉल्व्ह करायला देईन. ओके. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्रॉपर सर्व आन्सर्स आजचे जे आहेत तर ते द्यायचे आहेत कमेंट सेक्शन मधून. ओके. त्यानंतर मित्रांनो, ज्या पण विद्यार्थ्यांना आपले क्लासेस आहेत तर ते जॉईन करायचे असेल, ₹499 प्राइस आहे. अजून एक्झामिनेशनला भरपूर दिवस आहेत. तुम्ही सर्व जे कोर्स आहेत, सर्व अॅनाटॉमी, फिजिओलॉजीचा, बेसिक नर्सिंग कन्सेप्ट सर्व तुमच्या क्लिअर होतील आपल्या नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या मित्रांनो या क्लासेसमधून. सर्व लेक्चर्स जे आहेत तर ते रेकॉर्डेड सेशन्समध्ये अवेलेबल आहेत. कारण की ही जी बॅच आहे फेब्रुवारी मंथ पासून आपण सुरू केली होती. बट विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिससाठी आपण सर्व सेशन्स जे आहेत तर ते रेकॉर्ड फॉर्ममध्ये दिलेले आहेत. ओके. जर तुमच्यापैकी कोणी इंटरेस्टेड असेल आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये 20 आउट ऑफ 20 जर घ्यायचे जर असतील, बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये पण तुमची मित्रांनो एमसीक्यू प्रॅक्टिस आहे. ओके. प्रत्येक चॅप्टरवरती आपण 20-20, 30-30 एमसीक्यूची प्रॅक्टिस आपण बॅचमध्ये पण करून घेतलेली आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आपली मेगा टेस्ट सिरीज. ओके. मेगा टेस्ट सिरीज बद्दल पण मी तुम्हाला आयडिया दिलेली आहे. ओके. तर आता काय करा, तुम्ही आजचे जे एमसीक्यू आहेत तर त्याचे आन्सर्स द्या. ते आन्सर दिले की तुम्हाला एक टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायला भेटेल. मग तुम्ही त्या टेस्ट सिरीज वरतून बघा कशी आहे कशी नाही. तुम्हाला जर वाटलं की आपल्याला बाकी टेस्ट पण सॉल्व्ह करायचे आहेत तर तुम्ही आपल्या डायरेक्टली या टेस्ट सिरीजच्या बॅचमध्ये मित्रांनो एनरोलमेंट करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 20 टेस्ट सॉल्व्ह करायला भेटतील, ज्यामध्ये काय असणार आहे, 5 प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स असतील, 15 नवीन डिझाइन केलेले क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील. ओके. आतापर्यंत आपण 18 जे क्वेश्चन पेपर्स आहेत तर ते स्टुडंटला दिले. 2 क्वेश्चन पेपर्स अजून आपले डिझाइन करण्याचं काम चालू आहे. तर ते आपण स्टुडंटला लवकरात लवकर एवढ्या वीकमध्ये देऊन टाकू, म्हणजे स्टुडंट प्रॅक्टिसला लागतील. ओके. आता हा जो शेवटचा मित्रांनो हा जो टाइम आहे तर याच्यामध्ये तुम्हाला थिअरी तुमची आता कंप्लीट करायचीच आहे. बट तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला एक मित्रांनो थोडासा स्ट्रॅटेजी सांगतो. काय करा, आता हे 30 तारीख आहे. ओके. 30 तारखेपर्यंत तुमची सर्व थेरी कंप्लीट करून घ्या आणि 1 तारखेपासून काय करा की फक्त आणि फक्त एमसीक्यू प्रॅक्टिस. तुम्हाला नर्सिंग सीईटीचे जेवढे पीवायक्यू भेटतील ते करा. त्यानंतर एमएस नर्सिंग सीईटी असं सॉरी एमएसटी सीईटी जी आहे आपली प्लेन सीईटी, प्लेन सीईटीचे टॉपिक्स बघा. फिजिक्स, केमिस्ट्री कोणत्या टॉपिक्सवर जास्त फोकस केलेला आहे तर ते टॉपिक्स करा. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे स्टेट बोर्डचे बुक्स आहेत तर त्या स्टेट बोर्डचे बुक्स मधले जेवढे पण एमसीक्यू आहेत मित्रांनो तर ते एमसीक्यू तुम्ही एकदा करा. ओके. कारण की तुमची जी सीईटी आहे मित्रांनो 30 ते 40% एमसीक्यू ॲज इट इज तुमच्या स्टेट बोर्डच्या बुक मधले येतात. ओके. आम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर थोडे बघितलेत, कोणते एमसीक्यू आहेत तर ते स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आम्ही बघितलेत मित्रांनो. ओके. तर ॲज इट इज ऑप्शन सुद्धा चेंज होत नाहीत. ओके. असे काही एमसीक्यू आहेत तर ते पडलेले आहेत. ओके. तर काय करायचे तुम्ही, बायोलॉजी आहे. ओके. बायोलॉजीचे मी भरपूर बघितले की बायोलॉजीचे ॲज इट इज एमसीक्यू आलेले आहेत. ओके. तर बायोलॉजीचे बघा. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्रीचे पण एमसीक्यू जे आहेत ते तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आहेत तर ते बघा. ओके. तुम्ही आता काय करा मित्रांनो, एक प्लॅन करा, कारण की दिवस खूप कमी आहेत. ओके. 4 दिवस केमिस्ट्रीला द्या, 4 दिवस फिजिक्सला द्या आणि 4 दिवस तुम्ही कशाला द्या, 4 दिवस द्या आपल्या नर्सिंग फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी 3-3 दिवस द्या. 9 दिवस होतील आणि पुढचे 2-3 दिवस राहतील तर ते तुम्ही कशाला द्या, म्हणजे उद्यापासूनच मी तुम्हाला प्लॅनिंग सांगतोय. ओके. आणि जे 2-3 दिवस राहतील तर त्यामध्ये तुम्ही इंग्लिशचं ग्रामर करा. ओके. आतापर्यंत इंग्लिशचं ग्रामर केलं नसेल, डोंट वरी. इंग्लिशचं ग्रामर आधी जरी केलं तुम्ही तर तुम्ही विसरून गेले असेल तर काय करा, पेपरच्या 4-5 दिवस आधी इंग्लिशच्या ग्रामरवरती थोडासा भर द्या.
ओके, इंग्लिशचं ग्रामर तिथे क्लिअर करून घ्या. त्यानंतर जे फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, केमिस्ट्रीच्या बेसिक रिएक्शन्स. ओके, त्यानंतर फिजिक्स मधले बेसिक फॉर्म्युलेस, त्यानंतर डेफिनेशन्स ह्या इम्पॉर्टंट आहेत. ओके, तुम्हाला डायरेक्टली मोठं कॅल्क्युलेशन वगैरे एवढं काय करण्यासाठी येत नाही. बेसिक सर्व गोष्टी क्लिअर पाहिजे तुमच्या. त्यानंतर बायोलॉजी मधले वन लाइनर, टू लाइनरचे क्वेश्चन्स आहेत, तर ते सर्व क्लिअर करून घ्या. आणि स्टेट बोर्डचं बुक मित्रांनो फॉलो करा. एनसीईआरटी मध्ये झालं तर तुम्हाला नीटची तयारी करायची नाहीये, तर नर्सिंगसाठी तुम्हाला स्टेट बोर्डचे बुक जे आहेत, तर ते नर्सिंग सीईटीचे वाले जे आहेत, तर ते रिकमेंडेड करायचे होते, तर तेच बुक करा. आणि आपला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट सेक्शन मधून सांगा. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. लवकरच तुमची ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. ज्यांना आपल्या काउन्सिलिंग बॅच मध्ये एनरोलमेंट करायचं असेल, कॉन्टॅक्ट करा. तुमची सीट आताच मित्रांनो बुक करून ठेवा, कारण की आपण फक्त 50 स्टुडंटला मित्रांनो व्हॅलिड ठेवणार आहे. 50 स्टुडंटची आपण बॅच बनवणार आहे. ओके, आपल्या नर्सिंग ऍडमिशनसाठी. ओके, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटला असेल. भरपूर मी तुम्हाला एक्स्ट्राचं नॉलेज आहे मित्रांनो तर ते देण्याचं ट्राय करतोय, कारण की माझं असं गोल आहे, जे माझे स्टुडंट्स आहेत ते कधी पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी नॉलेज त्यांच्याकडे असलं पाहिजे. आपली फर्स्ट इयरची बॅच आहे, सेकंड इयरची बॅच आहे बघा, त्यांची आपण नॉर्थ सेटची प्रिपरेशन आतापासूनच सुरू करून घेतोय. ओके, कारण की नर्सिंग बद्दल महाराष्ट्रामध्ये अजूनपर्यंत एवढी जनजागरूकता नाही झालेली. तुम्ही राजस्थानमध्ये बघा, दिल्लीमध्ये बघा, युपी मध्ये बघा, भरपूर नर्सिंगचं क्रेज आहे तिकडे. महाराष्ट्रामध्ये नाही एवढं. थोडं नर्सिंगला अजून पण थोडं नेग्लेक्ट केलं जाते. ओके, तर मी पण एक नर्सिंग मधला स्टुडंट आहे. मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी घेतलं पाहिजे आणि आपल्या प्रोफेशनला आपणच पुढे नेऊ शकतो मित्रांनो. ओके, तर भरपूर जणांच्या मनामध्ये नर्सिंगच्या आधी अजून पण काही पॅरेंट्स सुद्धा कॉल करतात की सर नर्सिंग बद्दल डाऊट्स आहेत, काय काम करावं लागतं, किती सॅलरी भेटते, किती दिवसांचा कोर्स आहे, पैसे किती लागतात. भरपूर लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे नर्सिंग बद्दल. ओके, तर कोणाला जर नर्सिंग बद्दल काही जर डाऊट जर असेल तर मित्रांनो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आपली काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. त्यानंतर आपले भरपूर बॅचेस आहेत, तुम्हाला नर्सिंगचे क्लासेस पण आपल्याकडे भेटतील. ओके, तर भेटू आपल्या नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. भरपूर लॉंग व्हिडिओ झालाय. ओके, तर स्टडी करा चांगला आणि विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मधून नक्की सांगा, कारण की तुमचे कमेंट्स अजून मोटिवेट करतात जास्त नॉलेज देण्यासाठी. ओके, तुम्ही जर शांत जर राहिले तर मी पण येणार, एमसीक्यू वाचणार, आन्सर सांगणार, चले जाऊ. तर तुम्ही जर चांगला इंटरेस्ट जर दाखवला मी पण अजून इन्फॉर्मेशन तुम्हाला मित्रांनो प्रोव्हाइड करेल. तर भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओची वाट बघा. 2 दिवसात लगेच व्हिडिओ येणार आहे.